नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्तात मस्त असाल। मी वर्षा आयुर्वेदा रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर आज मस्त अशी झिरो ऑइल रेसिपीज बनवणार आहोत। बिर्याणी म्हटलं की खूप सारं ऑइल, खूप सारं तूप आणि नॉनव्हेज व्हेज कोणतीही असो त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकतो आपण। सो झिरो ऑइल बिर्याणी सुद्धा केली जाते, एकदम टेस्टी लागते। तुम्ही सुद्धा ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा। तर मोठे 4-5 कांदे मी बारीक कट केले आणि लोखंडी तव्यावर मस्त असे ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घेतले। मोठे 1 कप दही फ्रेश घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत, हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल मिर्च पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, बिर्याणी मसाला, हे आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। इन्ग्रेडियंट्स आपण दह्यामध्ये मिक्स करे तोपर्यंत आपला कांदा सुद्धा मस्त लाल रंगाचा होईपर्यंत भाजलेला आहे। हाय टू लो मीडियम फ्लेवर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। तेलाचा एकही थेंब आपल्याला टाकायचा नाही। लोखंडाच्या तव्यावर मस्त असा आपला कांदा भाजून झालेला आहे। आता एकीकडे आपण बिर्याणीसाठी जो भात लागणार आहे, सो त्यासाठी जिरं, दालचिनी, तेजपत्ता, लवंग, मिरे, एक छोटी विलायची, एक मोठी विलायची, स्टार फूल, हे सगळे खडे मसाले पातेल्यामध्ये पाणी 3 पट पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर सैंधव नमक चवीप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि एका साईडला ठेवून द्यायचं आहे। पाणी आपलं गरम होईपर्यंत भाताचं या ठिकाणी आपण दह्यामध्ये जे मसाले टाकले होते ते मिक्स करून घेऊयात। तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून कट करून मी त्याच्यामध्ये टाकल्या, सैंधव नमक चवीप्रमाणे टाकून घेतलं। आता या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या व्हेजिटेबल आवडतात, तुमची मुलं जेवढे व्हेजिटेबल खातात तेवढ्या ह्या बिर्याणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तर सध्या घरामध्ये ज्या अवेलेबल होत्या त्याच मी या ठिकाणी टाकून घेतल्यात। मटर, बीन्स, सोयाबीन, आलू, फुलकोबी, खूप सारे व्हेजिटेबल्स आपल्याला ज्या ज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये टाकू शकता। सो ती दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी या ठिकाणी मातीच्या भांड्यामध्ये ही बिर्याणी बनवतो आहे। तुम्ही शक्यतो जाड बुडाचंच पातेलं किंवा भांडं वापरा। या ठिकाणी जर्मल अवॉइड करा। स्टीलच्या भांड्यामध्ये हे बिर्याणी बनवा, नसेल तर मातीचं भांडं किंवा पितळेचं भांडं अगदी उत्तम। तर थोडंसं गरम करून घेतलं मी लो मीडियम फ्लेमवर हे मातीचं भांडं। त्याच्यामध्ये जे आपण दह्यामध्ये व्हेजिटेबल मिक्स केल्या होत्या सो त्या यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे। लो मीडियम फ्लेमवरच आपल्याला आता ह्या व्हेजिटेबल 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी आपण याच्यावर झाकून ठेवूयात। 10 मिनटं ऑलमोस्ट झालेले आहेत। तर आता फ्रेश कोथिंबीर मी या ठिकाणी टाकून घेत आहे। आणखी आपल्याला 2 ते 3 मिनटं मी या ठिकाणी झाकून ठेवते आणि आता ही भाजी शिजेपर्यंत ना, बिर्याणी म्हटलं की दम हा द्यावाच लागतो किंवा मग टेस्ट त्याच्याशिवाय येत नाही। त्याच्यामुळे कोळसा मी स्वच्छ धुवून एकीकडे लाल व्हायला ठेवून दिला। भात पण शिजला आहे आपला, तांदूळ जे आपण शिजवले होते ते। तर लेअर टाकून घ्यायचे आहेत। लेअर टाकताना भाज्या ऑलरेडी आपण खाली शिजवल्या होत्या, त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिन्याची एक लेअर टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जो आपण राईस म्हणजे पांढरा भात शिजवला होता तो 80 ते 90% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि अशी वरती टाकून घ्यायचं आहे। आता याच्या कलरसाठी तुम्ही केशर दूध याच्यामध्ये टाकू शकता। घरामध्ये केसर अवेलेबल नव्हतं पण बीट होतं, बीटने सुद्धा उत्तम कलर येतो। असं काहीच नाही की केशर नाही तर मग आता काय करू किंवा मग रेडीमेड कलर टाकते, सो तर ते टाकायची गरज नाही। बीट खसा किसायचं आणि असं मस्त स्प्रेड करून घ्यायचा आहे। हिरवा, लाल, पांढरा कलर, आहा, बघता क्षणी माणसाच्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही व्हेजिटेबल बिर्याणी झिरो ऑइलची बनवून तयार होते। सो कांद्याचा असा काप करून घेतलेला आहे, बिर्याणी वरती ठेवून द्यायचा आहे। आता कोळसा गरम तापलेला लाल मी कांद्यावर ठेवत आहे। त्याच्यावर आता या ठिकाणी तुपाची धार टाकून घ्यायची आहे। तूप टाकायलाच पाहिजे कारण की त्यांनी दम पण इतकं भारी बसतो आणि टेस्ट अप्रतिम, म्हणजे दुप्पट नाही तिप्पट हा दम दिल्याच्या नंतर आपली बिर्याणी होते। आणि आता खाली मातीच्या भांड्याच्या खाली मी या ठिकाणी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे। लो मीडियम फ्लेमवर आपल्याला 20 मिनटं दम देऊन द्यायचा आहे। बाहेर बिर्याणी 20 मिनटानंतर तयार होते आपली हे व्हेजिटेबल बिर्याणी झिरो ऑइलची। कोथिंबीर, पुदिना, लिंबू आणि कांदा सर्व करायचं गरमागरम। कोशिंबीरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असं सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता। आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
तुमचं एक लाईक किंवा एक सबस्क्राईबसुद्धा मला खूप प्रमोट करतं किंवा मग मला एक नवीन उत्साह देतं रेसिपी शूट करण्यासाठी. आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल. बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा.